बोलवलं मला इतक्या वर्षांनी? तुला आठवते ना ही जागा? दर रविवारी आपले आई बाबा आपल्याला इथे घेऊन यायचे. किती किती आठवणी जोडले गेले ते या जागेशी. पकड मला. थांब 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 थांब. राजू, Really sorry. कशाबद्दल? तू वारंवार सांगत राहिला की दिशा वाईट मुलगी आहे, वाईट मुलगी आहे, आणि मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. रिअली सॉरी. हे बघ, इट्स ओके. आणि ते आता मॅटर नाही करत रे. तशाही प्रिया मॅडम तर सोडून गेलाच आहेत मला. इट्स ओके. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. मला माझी चूक सुधारण्यासाठी एक संधी दे. एक संधी दे फक्त. हे बघ, माझ्या नजरेत एक मुलगी आहे जी तुझ्यासाठी योग्य आहे. तू फक्त एकदा बघशील तिला. हे बघ दादा, मला माहिती आहे की तू मला चांगलं वाटावं किंवा माझा मूड फ्रेश व्हावा म्हणून हे सगळं करतोयस. पण यार, प्रिया मॅडम गेल्यापासून ना दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे बघायची इच्छा होत नाहीये माझी. आणि सॉरी प्रीतम यार, तूच म्हणतोस ना भाई बोला भगवान बोला. बोलला होतास ना, ज्या मुलीसोबत मी लग्न करायला सांगेन त्या मुलीसोबत तू लग्न करशील. मग प्लीज एकदा बघ ना तिला. हा, फाईन. पारू, पारू, या खरंच प्रिया मॅडम म्हटलं की मला भास होत आहे. प्रत्येक वेळी भास कसा होईल प्रीतम सर? नाही नाही नाही, थांबा एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. आदित्य सर, मला माहित आहे तुम्हाला देवी आईशी खोटं बोलणं जमत नाही, पण ह्यो प्रीतम सर आणि प्रिया मॅडमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बोला आदित्य सर, बोला. दादा बोल ना प्लीज. प्रिया मॅम तिथे वाट बघत असतील. प्रीतम, मला असं वाटतं की तू हे एकटं नको करूस. तू नको जाऊस. मी जाऊ शकतो त्याच्यासोबत. काही दिवसांचाच प्रश्न आहे. प्रीतमच्या लग्नापर्यंत आम्ही परत येऊ. एक्झॅक्टली. आणि तोपर्यंत दिशाच्या नावावर कंपनी सुरू झाली असेल. आता आदित्य तुझ्या सोबत असेल तर मला कसलीच काळजी नाही. चांगल्या कामाला जाताय, गो हेड. हो आई, थँक्यू सो मच. पण त्यासाठी आम्हाला आजच निघावं लागेल. बरं, मला काय वाटतं आई, पारू तू पण चल आमच्या बरोबर. म्हणजे तू आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना. सो तिथल्या लोकांना आपल्या कंपनीचं महत्त्व पटवून देण्यासाठी, कंपनीची माहिती देण्यासाठी तुझी खूप मदत होईल. जशी तू सत्वच्या वेळी मदत केली होतीस. चालेल नाही?
वय पण इथं देवी आईंबरोबर. अगं पारू, माझी कसली काळजी करतेस? आत्ता कंपनीला तुझी गरज आहे. तू हे असं घरच्या कामांमध्ये अडकून राहणं योग्य नाही. मला वाटतं तू त्यांच्यासोबत जायला पाहिजे. देवी आई मला माफ करा. या खोट्या बोलण्याचं पाप माझ्या अंगावर राहील, पण यात समद्यांचंच भले. की स्वामी तयारीला लागतो. हो, आई, मुलाचं कर्तव्य तर मी आयुष्यभर निभवणार आहे आई. आता भावाचं पूर्ण करू दे. तू ज्या कामासाठी जातोयस तिथे यशस्वी हो. आणि जे काम करशील ते हसत कर, असा चेहरा पाडू नको. चला निघा. माझ्या प्रीतमला अशीच सद्बुद्धी दे.